हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस म्हणजे जे काही आपले कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतील त्याचे क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. मग ते कशा प्रकारे पाहिलं आपण? क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ लिगॅंड. तर लिगॅंडच्या टाईपनुसार आपण त्या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं. मग त्याच्यामध्ये होमोलेप्टिक पाहिलं आणि हेट्रोलेप्टिक पाहिलं. अजून पाहिलं क्लासिफिकेशन पाहताच आपण क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑफ द कॉम्प्लेक्स. त्या कॉम्प्लेक्सवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह असेल तर त्याला कॅटिओनिक कॉम्प्लेक्स म्हणतो, निगेटिव्ह असेल त्याला एनिओनिक कॉम्प्लेक्स म्हणतो, आणि जर त्याच्यावर चार्ज नसेल तर त्याला आपण म्हणतो न्यूट्रल स्फिअर कॉम्प्लेक्स. आणि लास्ट पॉईंट पाहिला पहा आपण आययुपीएससी नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्याचं जे काही आययुपीएससी नॉमेनक्लेचर असेल त्याचे एक्झाम्पल्स असतील ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे पहा आपला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर दॅट इज EAN rule. Effective atomic number that is effective atomic number EAN rule. हा पॉइंट आपल्याला आता स्टार्ट करायचा. बघा डिटेल्स मध्ये. To explain stability of coordinated compound, Sidgwick proposed a empirical rule which is known as EAN rule. म्हणजे कंपाऊंड आपलं स्टेबल आहे किंवा नाही. म्हणजे जसं आपण पहा एखाद्या इलेमेंटच्या बाबतीमध्ये म्हणतो त्या इलेमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये हाफ फिल्ड ऑर्बिटल असेल, कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल असेल तर त्याला काय मिळते? स्टॅबिलिटी मिळते. तसं हे जे कंपाऊंड आहे हे स्टेबल आहे किंवा नाही, स्टेबल आहे किंवा नाही हे कन्सिडर करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी एक रूल बनवला. कुणी बनवला? तो सिडविकनं रूल बनवला आणि त्या रूलला नाव दिलं त्यानं EAN रूल, दॅट इज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट इट स्टेट दॅट काय म्हणतोय रूल पहा, मेटल आयन कंटिन्यूज टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. मेटल आयन कंटिन्यू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर टिल इट अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नेक्स्ट नोबेल गॅस. जसा आपला ऑक्टेटचा रूल होता पहा. ऑक्टेटचा रूल काय सांगतो? ऑक्टेट रूल आपल्याला एखादा ऍटम्स असेल तो इलेक्ट्रॉन कधीपर्यंत घेतो? जोपर्यंत त्याच्या लास्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन येत नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉन काय करतो? ऍक्सेप्ट करतो किंवा डोनेट करतो आणि त्याला काय म्हणते? स्टॅबिलिटी मिळते. अगदी तसाच हा रूल आहे पहा. काय म्हणलं याच्यामध्ये? मेटल आयन कंटिन्यूज टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. मेटल इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन तो ऍक्सेप्ट करतो pairs till it attain the electronic configuration of next noble gas. कधीपर्यंत ऍक्सेप्ट करतो? जोपर्यंत त्याला नेक्स्ट नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळत नाही. याला म्हणतो आपण EAN रूल. पहा पुढे काय. इट इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन. मग हा रूल काय दाखवतो आपल्याला की टोटल नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन, किती इलेक्ट्रॉन्स आहे कशाच्या भोवती? त्या मेटलच्या भोवती किंवा त्या आयनच्या भोवती किती नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. इट इज कॅल्क्युलेटेड ॲज द सम ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ मेटल ॲटम ऑर आयन अँड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड. सम आहे. कशाचे सम आहे? तर त्या मेटल ॲटमचा जो काही ॲटॉमिक नंबर असेल तर मेटल आयनचा ॲटॉमिक म्हणजे त्याचे काय झाले? ते नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन झाले, मेटलचे इलेक्ट्रॉन प्लस नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगॅंड. ती लिगॅंड किती इलेक्ट्रॉन डोनेट करते आणि त्या मेटल ॲटमचे किंवा आयनचे स्वतःचे किती इलेक्ट्रॉन आहे या दोघांची काय आहे? ही बेरीज आहे. ती जी काही बेरीज असेल ती काय असेल? आपली EAN रूलची व्हॅल्यू आहे. आता झेड काय आहे? झेड इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट इलेमेंट. मेटल आयन असेल इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर. X इज द इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय, इलेक्ट्रॉन लॉस्ट केलेले कशानं? मेटलनं किती इलेक्ट्रॉन लॉस्ट केले. अँड Y इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइडेड बाय द लिगॅंड. लिगॅंड किती इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करते हे Y आपल्याला दाखवते पहा. जनरली व्हॅल्यू ऑफ EAN रूल इज इक्वल टू द ॲटॉमिक नंबर ऑफ नोबेल गॅस. तिची काय व्हॅल्यूज आहे ती कशाच्या बरोबर असते? तर ॲटॉमिक नंबर असेल. कशाचा? नोबेल गॅसचा ॲटॉमिक नंबरची व्हॅल्यू असेल. फॉर एक्झाम्पल CONH3 6 3+. हा काय स्फिअर आहे? आपला कॉम्प्लेक्स स्फिअर आहे, कॅटॅयोनिक आहे. मी याच्यामध्ये पहा आपल्याला काय करता येईल? याची व्हॅल्यू शोधायची आपल्याला, EAN व्हॅल्यू शोधायची. तर काय आपल्याकडं फॉर्म्युला त्याला Z -X + Y. Z -X + Y. What this Z indicate? Z is atomic number of that metal. म्हणजे हा कोबाल्ट मेटल आहे, त्या कोबाल्टचा काय आहे? ॲटॉमिक नंबर आहे.
इलेक्ट्रॉन्स एक्स इज इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय ऍटम टू आयन. मग इलेक्ट्रॉनने किती ऍटमने किती इलेक्ट्रॉन लॉस्ट केले तो जो काही नंबर असेल तो म्हणजे आपला एक्स आहे. आणि वाय आहे किती इलेक्ट्रॉन लिगँडनं प्रोव्हाइड केली. तर कोबाल्टचा ऍटॉमिक नंबर आहे 27 आहे. मायनस एक्स ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 3 आहे. प्लस 6 आहे. 6 लिगँड्स आहेत म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतील ती 12 इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतील. म्हणजे 27 मायनस 3 प्लस 12 विच इज इक्वल टू 36. म्हणजे याची जी काय व्हॅल्यू असेल किती असेल ती 36 व्हॅल्यू असेल. फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. FeCN6 मायनस 4. आता Fe ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे किंवा याची इलेक्ट्रॉन किती लॉस्ट करतो तो तर 2 इलेक्ट्रॉन लॉस्ट करतो. ऍटॉमिक नंबर आहे 26 मायनस 2 त्याचा इलेक्ट्रॉन लॉस्ट केलेले किती लिगँड्स प्रोव्हाइड केले आपल्याला 12 विच इज इक्वल टू 36. अशा प्रकारे हे इफेक्टिव्ह ऍटॉमिक रूल बद्दल आपल्याला सांगता येईल. पहा या ठिकाणी त्याच्यावर अजून काही एक्झाम्पल्स असतील तर ते एक्झाम्पल काय करा सॉल्व्ह करा. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. पहा नेक्स्ट पॉइंट आपला पाहता आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आयसोमेरिझम पाहायचं कशामध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. पहा आपण 11th स्टँडर्ड मध्ये आयसोमेरिझम किंवा आयसोमर हा जो काही कन्सेप्ट आहे तो आपण स्टडी केलेला आहे. मग कशाला म्हणतो आपण आयसोमर्स तर आपण पाहूया डिटेल्स मध्ये. पहा आयसोमर्स आर द कंपाऊंड हॅव्हिंग ए सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. म्हणजे याप्रमाणे पहा फॉर एक्झाम्पल C4H10. These are the compound have a two structure CH3 CH2 CH2 CH3 and CH3 CH CH3 CH3. These are the compound that have different structure but having the same molecular formula. 1 2 3 4 C4H10 C4H10. They have same molecular formula but different structural arrangement are called as isomers and the phenomenon is called as isomerism. तर आता आपण हे करूया हे आपल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कशा प्रकारे पाहायला मिळतं. पहा आयसोमर्स आर डिफरंट कंपाऊंड दॅट हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. आयसोमर्स मध्ये काय डिफरंट कंपाऊंड आहे पण त्याचा जो काही फॉर्म्युला असेल मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल ते त्याचा सेम असणार आहे. देअर केमिकल रिएक्टिव्हिटीज म्हणजे तो रिएक्शन म्हणजे दाखवणार आहे ज्या रिएक्शन्स तो फॉलो करेल त्या रिएक्शन कशा असतात त्याच्या वेगवेगळ्या असतात. देअर केमिकल रिएक्टिव्हिटीज फिजिकल प्रॉपर्टीज सच ॲज कलर सोल्युबिलिटी अँड मेल्टिंग पॉइंट आर डिफरंट. म्हणजे त्याचे जे काही रिएक्टिव्हिटी असेल इलेक्ट्रोफिलिक साठी न्यूक्लियोफिलिक साठी त्याच्या ज्या रिएक्टिव्हिटी आहेत त्या कशा असणार आहेत डिफरंट असणार. अँड द फिजिकल प्रॉपर्टीज त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या असतील कलर असेल सोल्युबिलिटी अँड melting point are also different. Isomers are classified into two types. They are classified into two types. Namely, first one is stereoisomers and the second one is a constitutional. That is the structural isomer. मग या आयसोमरचे दोन भागामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. पहिला आहे पहा stereoisomers and second one is a constitutional. That is a structural isomerism. आता हे कशानुसार केलं डिवायडेशन आपण ते ज्यावेळेस एक एक भाग घेईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. पहा the stereoisomer, that is the first one is the stereoisomer. The stereoisomers have same link among the constituent atom. However, their arrangement of atoms in a space are different. त्याचं जे काही स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरचे जे काही अरेंजमेंट असेल स्पेस मध्ये जे अरेंजमेंट असेल ते स्पेस मध्ये असणारे अरेंजमेंट कसे असणार आहे डिफरंट असणार आहे. दिस आर द डायरेक्शनल. ते मग कसं असेल डायरेक्शन मध्ये असेल. म्हणजे एकाची जर वरच्या बाजूला असेल तर दुसरं खालच्या बाजूला असेल. एक या बाजूला असेल एक या बाजूला असेल. म्हणजे त्याचे जे काही स्पेस मध्ये अरेंजमेंट असेल ज्याप्रमाणे इथं पहा आपण असं स्ट्रक्चर पाहिलं याची काय आहे सेम आहे पण त्याचं स्पेस मध्ये जी काही अरेंजमेंट दाखवणार आहे आपण ती कशी आपली डिफरंट. अगदी सेम अरेंजमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. The ligands that are attached to central metal atom are directional in nature. त्याला जे काही लिगँड अटॅच असणार आहे तर लिगँडची अरेंजमेंट कशी असणार आहे डायरेक्शनल इन नेचर असणार. म्हणजे ते डायरेक्शन वरती डिपेंड आहे. एक्स ला आहे वाय ला आहे की झेड ते डायरेक्शन वरती काय आहे त्याचं ते डिपेंड आहे. दिस आर द डायरेक्शनल इन नेचर. देर आर टू काइंड्स ऑफ स्टेरिओ आयसोमर्स. मग हा जो काय आयसोमर्स आहे याचं कशानुसार
आपण म्हणू शकतो याचे दोन भाग केले. these are depends on the direction of the constituents atom that are attached to the central matter. म्हणजे आपले जे काही लिगेंड्स आहेत ते लिगेंड्स कशा प्रकारे अटॅच आहे आणि त्याचा अर्थ डायरेक्शनल, ती कशी आहे डायरेक्शनल त्या ठिकाणी अटॅचमेंट आहे. आणि या डायरेक्शन नुसार त्याचे काय केले मग वेगवेगळे भाग केले. तर पहिला आहे पहा त्याचा देयर आर टू काइंड्स ऑफ स्टेरिओआयसोमर्स. फर्स्ट वन इज अ जिओमेट्रिक, दॅट इज अ डायस्टेरिओआयसोमर्स. जिओमेट्रिकल आयसोमरिझम किंवा डायस्टेरिओआयसोमर्स. किंवा सेकंड आहे पहा त्याचा इनॅन्शिओमर्स और ऑप्टिकल आयसोमर्स. असे त्याचे दोन पहा. आयसोमरचे सुरुवातीला दोन टाइप केले, एक आहे स्टेरिओ आयसोमर्स आणि दुसरं आहे कॉन्स्टिट्यूशनल किंवा स्ट्रक्चरल. परत कॉन्स्टिट्यूशनचे किती टाइप केले, दोन टाइप केले. स्टेरिओ आयसोमरचे दोन टाइप केले. कोणते दोन केले, जिओमेट्रिकल आयसोमरिझम अँड डायस्टेरिओ आयसोमर. आता काय करूया आपण हे वन बाय वन या ठिकाणी घेऊया. याची डेफिनेशन जी असेल आयसोमरची काय म्हणतात डेफिनेशन मध्ये, दे आर कंपाऊंड हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज बट सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल तो कसा असेल, सेम असेल, पण त्याच्या प्रॉपर्टी कशा असतील, वेगवेगळे असतील. त्याला म्हणतो आपण आयसोमर्स म्हणतो. आणि याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. चला पुढे जाऊया. पहा नेक्स्ट मग आहे आपला आता जे काही स्टेरिओ आयसोमर्स असतील, तर स्टेरिओ आयसोमर्स मधला पहिला टाइप आहे पहा आपला जिओमेट्रिक और डायस्टेरिओ आयसोमरिझम. जिओमेट्रिकल आयसोमरिझम किंवा डायस्टेरिओ आयसोमरिझम पहा. these are नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज आयसोमर्स. हे आयसोमर्स कसे म्हणजे नॉन सुपर इम्पोजेबल, त्यांची मिरर इमेज होत नाही. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ आयसोमर्स. these are possible in heteroleptic complexes. आता हे कुठं पॉसिबल होतं तर हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आता हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोन टाइपचे लिगॅंड्स असतील. देयर आर टू और मोर टाइप्स ऑफ लिगॅंड. दोन टाइपचे त्या ठिकाणी लिगॅंड्स प्रेझेंट असतील तर त्याला म्हणतो आपण हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. आणि त्याच्यामध्ये हे काय होतात पॉसिबल्स होतात. इन दिस आयसोमर देयर आर सिस अँड ट्रान्स टाइप ऑफ अरेंजमेंट ऑफ लिगॅंड. म्हणजे या ठिकाणी काय होतं सिस आणि ट्रान्स आहे की नाही. सिस मध्ये एका बाजूला आणि ट्रान्स मध्ये एकदम अपोजिट आहे. सिस आणि ट्रान्स टाइप ऑफ अरेंजमेंट ऑफ लिगॅंड. मग त्याच्या काही लिगॅंड्स असतील, त्या सपोज आता दोन लिगॅंड सेम असतील तर दोन्ही एका बाजूला असतील तर सिस झालं. आणि दोन्ही सेम लिगॅंड एकमेकाच्या एकदम अपोजिटला असतील तर झालं ट्रान्स आयसोमर्स झालं. ना आता पाहूया आपण सिस मध्ये आयडेंटिकल ग्रुप्स किंवा लिगॅंड्स मध्ये आयडेंटिकल ग्रुप्स और लिगॅंड दॅट आर ऑक्युपाय ऍडजसंट पोझिशन. जवळची शेजारची पोझिशन घेतली जाते त्या ठिकाणी. These are called as cis isomers. And in a trans isomer, identical ligands occupy opposite position. Identical ligands असतात त्याची पोझिशन कशी असते एकदम opposite position ला असतात. Cis and trans isomer having different properties. मग cis च्या प्रॉपर्टी काय असतील वेगळ्या असतात आणि ट्रान्सच्या प्रॉपर्टी वेगळ्या. They show the different types of properties like chemical reactivity, physical properties like color, melting point. And their structure, these are the different properties. त्याच्या प्रॉपर्टी कशा असतात वेगवेगळ्या असतात पहा. Cis trans isomerism is found in a square planar and octahedral complexes. हे कुठे पाहायला मिळतं आपल्याला तर स्क्वेअर प्लेनर असेल पहा. कॉम्प्लेक्स कसं आहे आपलं स्क्वेअर प्लेनर किंवा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. स्क्वेअर प्लेनर म्हणजे कसं आहे ज्याच्यामध्ये चार काय आपल्या लिगॅंड्स आहेत, चार लिगॅंड्स आहेत किंवा चार डोनर्स त्या ठिकाणी आहेत, त्याला म्हणतो आपण स्क्वेअर प्लेनर. आणि ज्या ठिकाणी 6 होतात पहा 6 असतात डोनर ऍटम्स किंवा 6 लिगॅंड्स असतील त्या ठिकाणी आपल्याला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मिळतात. आणि स्क्वेअर प्लेनर मध्ये 4 त्या ठिकाणी लिगॅंड्स असतील तर आपल्याला स्क्वेअर प्लेनर मिळतं. फॉर एक्झाम्पल सिस मध्ये पहा कसं आहे. आता हे दोन सिस प्लॅटिन स्ट्रक्चर आहे की नाही, म्हणजे हे केमोथेरपी ड्रग्ज आहे, अँटी कॅन्सर ड्रग्ज आहे पहा या ठिकाणी. आता हे कसं आहे हेट्रोलेप्टिक आहे. ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसं येईल आपल्याला प्लॅटिनम आणि याला काय अटॅच तर NH3,2Cl2 याप्रमाणे याचं स्ट्रक्चर असेल. मग या ठिकाणी पहा आता हे जे काही Cl आहे दोन्ही एका बाजूला आहेत. एका बाजूला आहेत म्हणजे कसं आहे त्याची ऍडजसंट पोझिशनला आहेत, ऍडजसंट पोझिशनला आहेत. आणि इकडे हे NH3 आहे हे सुद्धा कसे ऍडजसंट पोझिशनला आहेत. म्हणजे इथे काय आयसोमर होईल आपलं मग आता हा सिस आयसोमर. These are the cis. And then trans, these are the similar ligands that are in opposite direction. NH3, NH3, Cl, Cl. They are in opposite direction. Therefore,
दे आर कॉल्ड ॲज अ ट्रान्स आयसोमर. त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्स आयसोमर म्हणतो. असं सिस आणि ट्रान्स म्हणजे पहिला टाईप आहे आपला जिओमेट्रिकल किंवा डायस्टेरियम. याच्यामध्ये मग सिस आणि ट्रान्स असे दोन भाग केले. सिस कशाला म्हणायचं? तर आयडेंटिकल ग्रुप कसे आहेत आपले? एका बाजूला आहेत, सिमिलर साईडला आहेत, त्याला म्हणतो आपण सिस. जसं की आपण अल्किनच्या बाबतीत पाहिलं होतं पहा. डबल बॉन्डच्या एका बाजूला असतील तर त्याला सिस म्हणतो आपण, डबल बॉन्डच्या दुसऱ्या बाजूला असतील तर त्याला ट्रान्स म्हणतो. अगदी सेम आहे तसं. ऍडजसंट पोझिशनला असतील तर त्याला सिस म्हणायचं, अपोजिट पोझिशनला असतील तर त्याला ट्रान्स म्हणतो. असं हे. आता हे स्क्वेअर प्लेनर मध्ये असतं आणि ऑक्टाहेड्रल मध्ये असतं. आता हे डिटेल्स मध्ये घ्यायचे आपलं काय की सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम स्क्वेअर प्लेनर मध्ये आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये कशा प्रकारे स्ट्रक्चर दाखवतो. चला पुढे जाऊया. चला तर नेक्स्ट पॉइंट आहे मग आपला पाहता सिस अँड ट्रान्स आयसोमर इन अ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स. सिस आणि ट्रान्स पाहिजे, पण कुठे पाहिजे ते आपल्याला? स्क्वेअर प्लेनर मध्ये आपल्याला ते पाहिजे. कसं पाहिजे ते पहा. द स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स ऑफ MA2B2. M काय आपला मेटल आहे. A2 म्हणजे एक टाइपचे दोन लिगेंड्स असतील आणि B2 B टाइपचे दोन लिगेंड्स असतील. अँड MA2BC. A चे दोन आहे आणि B आणि C सेपरेट आहे. टाइप एक्झिस्ट ऍज सिस अँड ट्रान्स आयसोमर. हे काय दाखवतं आपल्याला? सिस आणि ट्रान्स आयसोमर दाखवतं. A, B and C are monodentate ligands and M is a metal. A, B आणि C काय आपल्या मोनोडेंटेट लिगॅन्ड्स आहे आणि M काय आपला हा मेटल्स आहे. मग त्याचं जे काही स्ट्रक्चर असेल पहा, सुरुवातीला पहिल्या टाईपचं MA2B2 चं स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी पहा Cl ऍडजसंट साइडला आहे म्हणजे सिस आहे. NH3 ऍडजसंट साइडला आहे म्हणजे सिस आहे. आणि इकडे प्लॅटिनम आहे पहा. NH3 काय आहे? अपोजिट साइडला आहे. इकडे Cl आहे, Cl अपोजिट साइडला आहे. म्हणजे हे ट्रान्स स्ट्रक्चर आहे आणि हे सिस स्ट्रक्चर आहे. हियर सिस आयसोमर इज मोर सोल्युबल इन वॉटर दॅन ट्रान्स आयसोमर. सिस कसं आहे आपला? सोल्युबल आहे. कशामध्ये? वॉटर मध्ये सोल्युबल आहे. कशापेक्षा? ट्रान्स पेक्षा. सिस आयसोमर्स नेम इज सिस प्लॅटिन. सिस आयसोमरचं नाव काय आहे? सिस प्लॅटिन. अँड इट इज अ अँटी कॅन्सर ड्रग. आणि ते काय आहे? अँटी कॅन्सर ड्रग. केमोथेरपी मध्ये आपण वापरतो ते अँटी कॅन्सर ड्रग्स आहे. व्हाईल ट्रान्स आयसोमर आर फिजिओलॉजिकली इनएक्टिव्ह. आणि ट्रान्स कसं आहे? हो इनएक्टिव्ह आहे, तो ऍक्टिव्ह नाही. द सिस आयसोमर इज अ पोलर विथ नॉन झिरो डायपोल मुवमेंट. सिस कसा आहे आपला? पोलर आहे आणि त्याला कशी आहे? नॉन झिरो. झिरो पेक्षा वेगळी आहे म्हणजे काहीतरी त्याला व्हॅल्यू वाचणार आहे. नॉन झिरो डायपोल मुवमेंट. व्हाईल ट्रान्स आयसोमर हॅव्हिंग झिरो डायपोल मुवमेंट. आणि ट्रान्सला किती आहे? झिरो डायपोल मुवमेंट आहे. त्याला झिरो का आहे? ऍज अ रिझल्ट टू बॉन्ड मुवमेंट कॅन्सल इच अदर. टू ह्या दोन बॉन्ड मुवमेंट असतील म्हणजे कोणत्या पहा या ठिकाणी. आता ट्रान्स मध्ये NH3 याला जी काय असेल ती याच्या अपोजिट असेल, याला असेल त्याच्या अपोजिट. म्हणजे या दोन बॉन्ड लेंथ काय होणार आहेत? कॅन्सल होणार आहे. आणि कॅन्सल झालं तर काय मिळेल? झिरो डायपोल मुवमेंट. नेक्स्ट प्लॅटिनम NH3H2OCl2 म्हणजे MA2BC टाइप स्ट्रक्चर आहे. MA2BC टाइप. याच्यामध्ये पहा कसं दिलेलं आहे आपल्याला? Cl प्लॅटिनम या दोन्ही एका बाजूला आहे म्हणजे सिस आहे. हा वेगळा लिगॅंड आहे पण या दोन्ही एका बाजूला आहे म्हणजे सिस. एक जर लिगॅंड दोन ठिकाणी असेल तर आपल्याला दाखवता येतं MA2BC मध्ये सिस आयसोमर. आणि दुसरा आहे ट्रान्स मध्ये पहा Cl कसे एकमेकाच्या अपोजिट्स आहेत. अपोजिट आहे. अपोजिट आहे म्हणजे काय होतं? कॅन्सल त्या ठिकाणी होईल आणि त्याला काय मिळेल? झिरो डायपोल मोमेंट त्या ठिकाणी मिळेल. आता हे स्क्वेअर प्लेनर मध्ये आपल्याला दाखवता येतं. पण जर आपलं स्ट्रक्चर जर चार लिगॅंडचं असेल आणि ते टेट्राहायड्रल असेल तर ते आपल्याला सिस ट्रान्स आयसोमेरिझम दाखवत नाही. फक्त ते स्क्वेअर प्लेनर मध्ये असेल तर या ठिकाणी आपल्याला ते स्ट्रक्चर दाखवता येतं. चला पुढे जाऊया. चला नेक्स्ट पॉइंट आपला पाहता सिस अँड ट्रान्स आयसोमर्स इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. कोणते कॉम्प्लेक्स आहे आता आपलं? ऑक्टाहेड्रल आहे म्हणजे 6 लिगॅंड्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. द ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस ऑफ टाइप. मग त्याचा टाइप दिला आपल्याला MA4B2 and MA4BC and also MAA2B2 exist as cis and trans isomer
हे सुद्धा काय दाखवतात, सिस आणि ट्रान्स आयसोमर दाखवतात. AA is a bidentate ligand, whilst B and C are the monodentate ligand. म्हणजे बायडेंटेट लिगॅंड जरी प्रेझेंट असेल तर ते सुद्धा काय दाखवतं आपल्याला, सिस आणि ट्रान्स दाखवतं. तर पहिला टाईप आहे आपला MA4B2 टाईप. A4 आणि B2 टाईप आहे. एक्झाम्पल दिले CONH3 म्हणजे हा A, Cl2B2 आहे. मग त्या ठिकाणी एक्झाम्पल दिले पहा आपलं कशा प्रकारे, ह्या दोन B2 आहेत म्हणजे Cl2 आहे, दोन्ही एका बाजूला आहेत, आणि 4 NH3 आहेत, ते सुद्धा काय आहे सगळे एका बाजूला आहेत, म्हणजे हा झाला सिस आयसोमर. सिस आयसोमर. आता ट्रान्स कडे जाऊया. हे जे काही दोन सिमिलर आहेत ते एकमेकाच्या अपोजिटला आहेत. Cl अपोजिटला आहे, NH3 अपोजिटला, NH3 सगळे अपोजिटला आहे, त्याच्यावर ते प्लस चार्ज, हा झाला ट्रान्स आयसोमर आणि हा सिस आयसोमर. सेकंड टाइप आहे आपला MA4BC. ए चारही लिगॅंड सारखे आहे आणि बी आणि सी काय आहे, वेगळे लिगॅंड्स आहे. सी स्ट्रक्चर पाहिजे कसे आपल्याला, ClBr on a same side as well as NH3 on a same side, they are cis isomer. While these are the NH3, these are the 4 ligands that are in opposite direction, they are called trans isomer. याला काय म्हणू आपण, ट्रान्स आयसोमर म्हणू. का तर हे जे काही NH3 आहे, अमोनिया लिगॅंड काय आहे, एकमेकाच्या अपोजिटला आहे, त्याला म्हणतो आपण ट्रान्स आयसोमर. आणि तिसरा टाइप आहे शेवटचा आपला, तो म्हणजे MAA2B2 टाइप. म्हणजे इथं बायडेंटेड लिगॅंड आहे. CO इथिलीन डायमाइन 2 Cl2 या ठिकाणी. मग आता Cl एका बाजूला आहे आणि इथिलीन डायमाइन बायडेंटेड लिगॅंड ती एका बाजूला आहे, याला म्हणायचं सिस आयसोमर. या ठिकाणी इथिलीन डायमाइन एकमेकाच्या अपोजिटला आहे, Cl एकमेकाच्या अपोजिटला आहे, याला म्हणायचं ट्रान्स आयसोमर. अशा प्रकारे हे आयसोमर्स असते. हे आपल्याला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आणि स्क्वेअर प्लेनर मध्ये आपल्याला हे दाखवते, सिस आणि ट्रान्स बद्दल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.